नमस्कार मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली असून या संदर्भात कृषी मंत्र्याकडून स्पष्ट संकेत मिळाले आहेत। याचबरोबर या योजनेत काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे। यासाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून लवकरच याद्या प्रसिद्ध करून ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती यापूर्वी देण्यात आली होती। सुरुवातीला 30 जून पर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते। त्यानंतर ही मुदत 5 जुलै पर्यंत वाढवण्यात आली। दरम्यान सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी 20,552 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली। पूरक मागण्या मंजूर झाल्या आणि या संबंधीचे विधेयकही मंजूर करण्यात आले। त्यामुळे राज्यपालाची मंजुरी आणि वित्त विभागाकडून निधी वितरण झाल्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू होईल अशी अपेक्षा होती। मात्र या दरम्यान शासनाकडून आणखी एक महत्त्वाची अट पुढे आली आहे। GR नुसार आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांपैकी कोण आयकर भरतो याची माहिती मिळण्यासाठी शासनाने आयकर विभागाकडे माहिती मागवली आहे। आयकर विभागाकडून माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा पात्र लाभार्थ्यांची छाननी केली जाणार आहे। त्यानंतर अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जातील। त्यामुळे याद्या आणि केवायसी प्रक्रिया आणखी काही काळ लांबवण्याची शक्यता वाढली आहे। दरम्यान या कर्जमाफीच्या अटीमध्ये बदल करण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे। अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याने विविध स्तरावर आवाज उठवला जात आहे। कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री त्यांनी दिलेल्या संकेतावरून GR मध्ये काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेषतः 2025-26 मधील शेतकरी तसेच 2019 मध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्याबाबतही काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे। या संदर्भात 8 जुलै रोजी महत्त्वाची बैठक होणार असून त्यानंतर गुरुवारी पुढील चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीत नेमके काय निर्णय होतात यावर पुढील प्रक्रिया अवलंबून असेल। सध्या तरी कर्जमाफीच्या याद्या आणि केवायसी प्रक्रिया तातडीने सुरू होण्याची शक्यता कमी असून त्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते। या संदर्भातील पुढील अधिकृत अपडेट मिळतात सर्वात आधी आपण जाणून घेऊ। धन्यवाद।